नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता अर्णव अगोदर ताईच्या नावावर प्रॉपर्टी करायला तयार झालेला असतो, कारण त्याला ताईला हर्ट करायचं नसतं. परंतु हा सगळा राजेशचा ट्रॅप आहे हे अर्णव ईश्वरीच्या लक्षात आलेला आहे. म्हणून आता जेव्हा वकील साहेब आलेले आहेत त्याच वेळेस अर्णव अंजलीच्या नावावर प्रॉपर्टी करण्यासाठी नकार देतो. तेव्हा आता तो तेथून जात असतो आणि त्याच वेळेस अंजली त्याला म्हणते की एक मिनिट चिंटू, तुला हे सगळं ईश्वरीने सांगितलं असेल, कारण जेव्हा काल मी तुला प्रॉपर्टीचा हिस्सा मागितला त्यावेळेस तू तयार झालास, परंतु आज मात्र तू स्पष्ट का नकार देतो? ईश्वरीच मुळे ना रात्रीच तिने तुला काहीतरी सांगितले आणि तू अवॉइड करण्यासाठी हे निघून जातोय. त्यावरती अर्णव म्हणतो की हे बघ ताई, मला इम्पॉर्टंट काम आहे आणि मला जावं लागणार आहे. तर म्हणून अर्णव आता घाईने निघून जात असतो तर ईश्वरी अडवते. ईश्वरी मात्र आता अडून मात्र अर्णवला विचारते की असं काय इतकं घाईचं काम आहे की तुम्ही ताईला नाराज करून चालले म्हणून. त्यावरती अर्णव ईश्वरीवर ओरडतो. ईश्वरीवर ओरडून म्हणतो की सांगितलं ना मी तुला की मला इम्पॉर्टंट काम आहे म्हणून, जाऊन दे मला. म्हणून अर्णव काही न बोलता आता जबरदस्तीने हात हिसकावून आता तो गाडी चालू करतो आणि निघून जातो. ईश्वरीला टेन्शन येते. ईश्वरी म्हणते की इतक्या घाईने न सांगता कुठे निघाले? इतकं महत्वाचं डिस्कशन सोडून सर कुठे गेले असतील? तेव्हा आता अर्णव असा कोणत्या कामामध्ये इतक्या घाईने गेलेला आहे असा प्रश्न आता ईश्वरीला पडतो. तेव्हा आता मित्रांनो, अर्णववर असं काही संकट येणार का ज्यामधून ईश्वरी त्याला सुखरूप वाचवणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.